उद्या सोलापुरात कडकडीत बंद। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत 2 बालिकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने शनिवार 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून बंद सोलापुरातही 100% यशस्वी करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापुरात कडकडीत बंद पाळला जावा यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत। बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या 2 बालिकांवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्यामध्ये सोलापूर बंद ठेवण्यात येणार आहे। सोलापुरात महाविकास आघाडी अंतर्गत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माकप या पक्षांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे। या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। शनिवारी बंदमुळे सोलापूर स्तब्ध होणार आहे। अत्यावश्यक सेवा, दूध, वर्तमानपत्र विक्री, आरोग्य सुविधा सोडून इतर सर्व व्यापार आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत। रिक्षा सेवा ही बंद राहणार आहे। या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आडममास्तर यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, प्राध्यापक अजय दासरी, ॲडव्होकेट UN बेरिया, प्रताप चव्हाण, दत्तापंत वानकर, रेवण पुराणिक आदी उपस्थित होते। शनिवारी सकाळी 10 वाजता पूर्व भागातील दत्तनगर आणि महापालिका शाळा क्रमांक 1 दत्त चौक येथून या बंदसाठी आवाहन करत शांततेत मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यानंतर हे दोन्ही मोर्चे सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनमघेट येथे आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल असे माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी सांगितले।